काल म्हणले इथं पेट्रोल भेटतंय इथं आलो की पेट्रोल पंपच नाही आहे. तर काय करतो, आपल्याकडचं पेट्रोल आहे ते ह्यात टाकतो. इथं पण मित्रांनो तर इथं काय पेट्रोल भेटलं नाहीये. आता काय टाकतोय पेट्रोल, बघूया किती बसतंय. 100. मित्रांनो तर भाऊ TVS XL 100 घेऊन आलाय. कहाँ से है सर आप? कोलकाता से XL 100. तो मित्रांनो पाहू शकताय सर TVS XL 100 घेऊन आल्यात. मित्रांनो तर पहिल्या 5 ते 8 किलोमीटर मध्येच गाडी इतकी स्ट्रगल करायला लागली ना. मित्रांनो असा बघा, हा असा मुंडी उचड आला ना म्हणजे डायरेक्ट आता इथं बघा वळण नाही काय नाही डायरेक्ट असं वळती नेलंय. अशा टर्नला नाही गाडी कुत्तीलंय. आता पास किती 20 पासला आपण चाललोय 19,400. रोड बघा जितकं नजर जाईल तेवढं गाठच गाठ आहे. खालनं जवळपास नाही 15 किलोमीटरचा गाठ चढून आलोय. मित्रांनो तो वळण बघा कशी दगडी आल्यात खाली. हे बघा वळण दगडी आल्यात खाली. तर 23व्या दिवशी तुमचा भाऊ आलाय वर्ल्ड 6th हायेस्ट मोटरेबल पास. 40ला पासला आलाय 18,144 फुटाव आणि हा भारतातला सेकंड टॉप हायेस्ट आहे. तर मित्रांनो तर गाडी बंद पडली. हायच्या गावात गाडी बंद पडली. इचिल का असली गाडी घेऊन येतं मित्र. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल इथं थांबलो होतो, पाहू शकताय एका भावाने राहायसाठी सोय केली होती. तर इथंच ह्या रूममध्ये थांबलो होतो. त्याचं हॉटेलचं म्हणजे हे ठेवायचं सामान ठेवायची रूम होती. इथं ड्रायव्हर वगैरे आलेले थांबलेत. तर चला आता इथनं निघतोय. आपल्याला जायचं उमलिंगराच्या दिशेने. आता 6:45 वाजले सकाळचे. तर रेडी झालंय सगळ्यात उंच पासकडे जायसाठी उमलिंगला. जगातील सर्वात उंच पासकडे जायसाठी काल इथं थांबलो होतो. तर इथनं मेन म्हणजे मला काल म्हणले इथं पेट्रोल भेटतंय इथं आलो की पेट्रोल पंपच नाही आहे. तर काय करतो, आपल्याकडचं पेट्रोल आहे ते ह्यात टाकतो. इथं पण भेटतंय ब्लॅकने 140 रुपये का काही लिटर आहे. पण तर पहिलं आपल्याकडचं आहे ते टाकतो म्हणजे इथलं काही मिक्स असलं तर वरती जाऊन आपल्याला प्रॉब्लेम नको. ह्या हिशोबाने आपल्याकडचं पहिलं हे टाकून घेतो आणि ह्या ड्रममध्ये इथनं घेतो 3-4 लिटर काय बसेल ती बसेल ॲक्च्युअलमध्ये. कॅन कॅरी करण्याचा फायदा झाला असं म्हणताय. ही 3.5 लिटर पेट्रोल आहे. हे 3.5 लिटरमध्ये काहीच नाही झालं ह्याला. हेच ड्रममध्ये त्याकडून भरून घेतो पेट्रोल म्हणजे ओकेमध्ये आपला कार्यक्रम होऊन जाईल अशा प्रकारचा विषय आहे. तर चला चावी लावून बघूया किती पेट्रोल आलं. इथंच राहिलं होतं. काल टेम्परेचर जवळपास 6 डिग्रीपर्यंत गेलं होतं. एवढी थंडी नाही आहे म्हणावं अशी. म्हणजे लास्ट टाइम मी आलो होतो ना त्यावेळेस खूप थंडी होती. अशा प्रकारचं आहे. तर चला पहिलं पेट्रोल घेऊया मग जाऊया. ओके मित्रांनो तर इथं काय पेट्रोल भेटलं नाहीये. आता काय करतोय, जातो तसंच गाडी इथपर्यंत माघारी येईल कारण 160 किलोमीटर गाडी आरामात येईल. गाडीत जवळपास नाही 8 लिटर पेट्रोल आहे.
8 लिटरमध्ये जर 20चं जर ॲव्हरेज पकडलं तर 160 किलोमीटर गाडी आरामात येईल. मग इथं आल्यावरच परत पेट्रोल भरून मग पुढच्या दिशेने जाईल असं माझा प्लॅन आहे. तर चला, सकाळ सकाळ उघडत नाही आहे दुकान. इथं सगळीकडे काल विचारून पाहिलं होतं मी राईसाठी, पण कोणीच हा म्हणलं नाही. कारण काय टेंट लावून दे नाही, टेंट लावलं त्यांची गिऱ्हाईक कमी होतात ना, सगळ्यांपाशी टेंट असतात. रूमचं रेंट पण जास्त आहे इथं, 3000 4000 असंही. तर बघूया, त्या पुलापासून जायचे आपल्याला, पक्का रोड लिहिण म्हणलं तर हे नाही तर यात वाटत कोणतंही हेल्प करेलच असतंय सगळ्यांकडे. कॅन 1-2 लिटर देतेलच, काय भाऊ अडचण नाही त्याला पेट्रोल. तर परत आलोय म्हणलं पेट्रोल टाकूनच जावं, पण हे काही येड्या बोखाचं ये नाही, काय करा नाही याला. त्याला फोन केलता तर आलो म्हणतोय. इथं वैती राहिलाय, कुठं राहिलाय काय माहिती. चला, पेट्रोल म्हणजे घेतलं आपलं, टाकीत नाही टाकत, ड्रममध्येच घेतो 3 लिटर, म्हणजे आपलं सेफ साईड राहील टाकी. म्हणजे मला पण अंदाज येईल, माझा अंदाज खरा होता का खोटा होता. चलो टाकतोय पेट्रोल, बघूया किती बसतंय. 100. मित्रांनो, जर तुम्ही देखील आला इकडं हानलेला, तर इथं जवळपास कुठंच पेट्रोल पंप नाही आहे. तुम्ही पँगाँगवरनं झाला तर पँगाँगच्या पशीच एक पेट्रोल पंप आहे, तिथनं पुढं पेट्रोल पंपच नाही आहे. तर तुम्हाला उमलिंगला जायचं असेल तर तुम्हाला इथनं पेट्रोल परचेस करायला लागतं. मी 3 लिटरचे कॅन होतं माझ्याकडे एक्स्ट्रा, तर मी अजून 3 लिटर पेट्रोल टाकतोय गाडीत. तर बघूया, मग 3 लिटर जर टाकलं भाई, रेन 2 लिटर इसमें डालो कैन में. हाँ नहीं, टंकी में मत बस हो गया. उस मेरे को माइलेज चेक करने का था उसमें से. तर तुम्ही देखील आला तर अशा प्रकारे तुम्ही पेट्रोल तुम्ही देखील लेह लद्दाखला येत असाल, हानलेवरनं तुम्हाला उमलिंगला जायचं असेल, तर तुम्ही पँगाँगवरनं येत असाल तर पेट्रोल पंपमध्ये कुठंच नाही आहे. तर तुम्ही इथं आलं तर इथं तो स्टोर का नाम बताओ भाई आपने. लँचोज होमस्टे जनरल स्टोर आहे, तिथं तुम्हाला पेट्रोल भेटून जाईल. तर भाऊ तर म्हणतोय 100, मी 3 लिटर पेट्रोल टाकलंय, मला काही गरज नव्हती तशी. म्हणजे आलं असतं लय रडत खडत आलं असतं, कुणाला ते मागायला लागलं असतं, त्यापेक्षा म्हणलं टाकून जावं. परत माणसं कमेंट करतात, म्हणतात अरे तुला कळत नाही का तिथं भेटत होतं तर टाकलं का नाही. तर भाई कितना दुःख करू यार, 130 से करू क्या यार. 140. अरे कर लो यार, बहुत दूर से आया हूँ मैं यार. देखो अरे 420. 400 करू क्या. हाँ कर. तर मित्रांनो, बोल हां मित्रांनो, तर इथं पेट्रोल घेतलंय आपण आणि आपण आता निघतोय नेक्स्ट, म्हणजे आपल्याला उमलिंगलाकडे जायचंय. तर इथं तुम्ही काय ते उगच. मित्रांनो, तर तुम्ही देखील उमलिंगलाकडे जात असाल आणि तुम्ही ह्याच्याहून आला असाल जर पँगाँग होईना, तर मध्ये कुठंच पेट्रोल नाही आहे. तुम्हाला एकच पर्याय आहे, किंवा तुम्ही 10 लिटर पेट्रोल नाही तर 5 लिटर पेट्रोल जारी कॅनमध्ये कॅरी करून आणायचं, नाही तर इथं येऊन तुम्हाला 140 रुपये लिटरने पेट्रोल टाकायला लागेल. मी मग अशी व्हिडिओ काढला होता, पण एक जण उगाच ज्ञान पाजायला लागला मला, म्हणला मी घर पे सिगरेट पिता हूँ, बताता नहीं हूँ, और आपले रेकॉर्ड कर रहे हो, ऐसा कैसा कर रहे हो, पूछ के क्या करो काय म्हणलं. मला डोक्याला उगाच कळत होता. अशा प्रकारे आहे, तर तुम्ही इथनं पेट्रोल परचेस करू शकता 140 रुपये लिटर. तर आता आपली गाडी आरामात जाईल, काय अडचण नाही आहे. चलो मित्रांनो, तर इथं आलं, काल आपण जिथं हानले हानले बोर्डपाशी फोटो काढला, तिथनं 90 किलोमीटर आहे जवळपास. आपण जिथं राहिलो होतो तिथनं नाही वे, आपण जिथं राहिलो होतो ना, तिथनं 2 किलोमीटर अलीकडे आलं ना, मग आहे ॲक्च्युअलमध्ये किती किलोमीटर होतं आहे ते तुम्हाला सांगतो.
85 किलोमीटरला आपण इथनं हल्लोय. तर उमलिंगला किती किलोमीटरला पोहोचतोय ते आपण पाहूया. डोंगर पहा कसले आहेत भाऊ, सकाळ सकाळ एक नंबर टकास की नजारा दिसतोय ना बघा. डोंगरवरती डग खाली असे. आत्ता सध्या 11 ते 12,000 फुटावर आपल्याला 19,000 फुटावर जायचे. लई डिफरन्स कव्हर करायचा आहे. गाडी बघू कशी परफॉर्म करते. पेट्रोल ओके आता. तर चला मित्रांनो, आपण जाणार आहे तो मार्ग आहे फिटोले पास. फिटोले पास म्हणून आहे तो. जवळपास अजून 45 किलोमीटर राहिलेला आहे. आणि खाली बघा वळणच दिसतात नुसते. होय पुढं बघून चालव भाऊ, जायचा खाली तू नादात. असे वळणाचे रोड असले ना काय नाही करत गाडी. एकदम मुंडी चढ असला ना की मग गाडी स्ट्रगल करते. तर असल्या वळणाला गाडी आरामात चालली. ओके, मुंडी चढ असल्यावर दाखवतो तुम्हाला. मुंडी चढ म्हणजे कसं डायरेक्ट असा डोळ्याला दिसत नाही स्लोप, पण सरळ अशी वळणं असली ना काय होतं, फक्त जिथं वळण चढतो तिथंच चढ असतो. बाकी मग परत थोडा डाऊन असतो, थोडं चढ असतो. त्यामुळे गाडी पिकअप किती बघा अशी खालनं किती वळणं येतो. वळणातनं चालत आलो आहे मी. आत्ताशी मला 2 गाड्या दिसल्या जाताना. मी ही ग्लव्स ही घालत होतो ना त्यावेळेस, बाकी नाही दिसले कुठं कोण. चलो मित्रांनो, भाऊ TVS XL 100 घेऊन आलाय. का आहे सर आज कलकत्ता से XL 100. तर मित्रांनो पाहू शकताय सर TVS XL 100 घेऊन आल्यात, ते पण उमिंगला पाससाठी. तर आपली माझ्या गाडीची आणि सरांच्या गाडीची CC सारखीच आहे. तर सर चलो, फक्त सरांची नॉन गिअर आहे, माझी गिअर आहे. XL 100 घेऊन आलेत. XL 100 आरामात चढेल, कारण ही चढती म्हणजे 100 चढेल. उलटी ती लाईट वेट आहे. आणि त्यांनी सगळं लगेज काढून ठेवलंय. मी माझं लगेज माझ्या मागे एक माणूस डबल सीट चालवले चाललंय माझी गाडी. भाऊ रोड एक नंबर, जंके लय गाठ आहेत पण एक नंबर आहेत. त्यात आता जरा या Insta 360ला चालू करू आपण. ओके, आरामात चालली गाडी. पहिल्या फेजमध्येच फक्त स्ट्रगल केली गाडीने, बाकी ओके. परत स्ट्रगल करायला लागली तर तुम्हाला सांगाल किती फिरायचंय. ह्यो डोंगर फिरून त्यो डोंगर फिरायचंय. दिसतंय का नाही ह्याच्यात काय माहित गोप्रोमध्ये, पण मला दिसतंय सरळ. आपल्या डोळ्या इतकं जाऊन कुठल्याच कॅमेराला नसतंय भाऊ. किती लांबचं दिसतंय. बघा कसली वळण आहेत. असं दाखवायला गेलं तर 2 तासाचा व्हिडिओ होईल. बघू कसं होईल ती होईल. काही मागचं डिलीट घेऊन टाकू आपण काहीतरी. ओके, परत आलं वळण, वळती जायची आपल्याला. वळणच वळण नुसती घाटच घाट आहे. हा. ओके, एवढं आहे की इथं एका साईडनी गाड्या चालल्यात. येणारी गाडी नाही आहे, त्यामुळं काही बी पाहिजे गरज नाही. डायरेक्ट वळवले तरी चालते स्पीडमध्ये. ओके मित्रांनो, तर दिसतंय का होती कसं वळत जायचे. आणि वळण आल्यावर बघा असे गाडी अशी पिकअप किती. XL 100 वाला राहिला नाही मागं पडायचं. ओके भाऊ, पिकअप. ओके, एक तर स्ट्रेट आहे, त्याला एखादं वळण दिलं पाहिजे होतं यांनी. ओके चला, पण तो लई टाईम होतोय. मित्रांनो, तर पहिल्या 5 ते 8 किलोमीटरमध्येच गाडी इतकी स्ट्रगल करायला लागली ना. आणि एकदम चढ आहे, स्ट्रेट. अजून आपल्याला लई लांब जायचंय. जवळपास अजून आपल्याला 80 किलोमीटर जायचे. लय गार आहे. तर पहिलं गारठ्यासाठी आपलं हे घालून घेतलं, ग्लव्स वगैरे. टोपी पण घालतो कारण गारच लई. ओके, टोपी व्हायच्या वेळी भेटली म्हणजे बरं आहे. सोडूनच पद बांधतो ते काय लईच गाळ लागते.
मित्रांनो, तर आपले रेनकोट जॅकेट वगैरे घातलं, आपलं ते काय जॅकेटच म्हणतोय, हँड ग्लोव्स आणि ही घातलं, टोपी वगैरे घातली आणि निघतोय आता. तर गाडी कशी चालते, पहिल्या ह्याच्यात तर लय स्ट्रगल केलं, तिथं रेकॉर्डच चाललं नाही. रेकॉर्ड झालं होतं मेन म्हणजे, पण ते मी बंद करायचंच विसरलो. 10 मिनिटाची फाईल झाली, त्यामुळे डिलीट केली मी, कारण पुढच्या याला जागा राहत नाही असं आहे. तर चला पुढं स्ट्रगल करूनच गाडी तुम्हाला दाखवली मी. ओके, मित्रांनो, तर समोर बघा वळणं, असे 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 फिरून जायचे. इथं एक गाडी दिसती तुम्हाला, एकच 2 व्हीलर दिसती, बाकी कोण दिसत नाही. ढगांच्या वरती आलोय आता, ढग खाली राहिले. चला, जेवढं किलोमीटर जास्त का बरं ना, पण वळणाचे पाहिजे. असा इथनंच असा मुंडी तिथं दिला असताना रोड, तर गाडी कुठली असते, गाडीच्या क्लच प्लेटने मार खाल्ला असता. पण असे फिरून 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 2 किलोमीटर, 1/2 किलोमीटरचं 3 किलोमीटर केले, पण गाडीला कम्फर्ट आहे. हा आवाज येतोय का ऐकू माझा? पण मित्रांनो, असा बघा, हा असा मुंडी उचड आला ना, म्हणजे डायरेक्ट आता इथं बघा वळणं नाही, काय नाही काय नाही, डायरेक्ट असं वळती नेलंय. या अशा टर्नला नाही गाडी कुत्तीलंय. आता पार किती 20 20 20 20 10 फर्स्ट गिअर. काय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे वळणाचे रोड दे भाऊ, असे इतके नको भाऊ, स्ट्रगल आहे असल्या रोडला. तुम्हाला दिसायला सरळ दिसत असेल, पण लई स्ट्रेट आहे. वळणाचे असले ना भाऊ, पिकअप घेत नाही ती गाडीला, ही पिकअप घेत नाही, काय नाही. बघा आता सेकंडमध्ये घेतलं तर 20 वरच आहे. फर्स्टमध्ये जायला लागेल, डुगू 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 डुगू. असे रोड आल्यावर उलट लय स्ट्रगल आहे. गाडी लोड येतो असे चढ आले की. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी भाऊ. मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे, मी करत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप, ती सुद्धा पॅशन प्रो गाडीवर. तर आज आहे त्याचा दिवस 23 होता. 23व्या दिवशी जगातील सर्वात उंच मोटरेबल पास म्हणजे उमलिंगला पासला आपण चाललो. 19,400 रोड बघा, जितकं नजर जाईल तेवढं घाटच घाट आहे. खालनं जवळपास नाही 15 किलोमीटरचा घाट चढून आलोय. अजून आपल्याला जवळपास 75 किलोमीटरचा घाट चढून जायचं आहे, तेव्हा आपल्याला उमलिंगला पास भेटणार आहे. आणि गाडी बघा पॅशन प्रो आहे, आणि पॅशन प्रो गाडी निस्ती गाडीच नसून पाठीमागं जवळपास 50 किलोचं लगेज आहे. तर डबल सीट असल्यागत गाडी घेऊन तुमचा भाऊ उमलिंगला पास चढणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला भाऊ सक्सेसफुली उमलिंगला पास चढतोय का नाही हे पाहिजे असेल तर भावाला फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा. सोपं नाही भाऊ उमलिंगला पास चढणं. खायदुंगलाच माणसाची गाडीची जिळती, तर उमलिंगला काय होणार आहे. तर कमेंट बॉक्समध्ये चढेल का नाही ते कमेंट करून सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तर बराच वेळ थांबल्यानंतर जरा वातावरण क्लिअर झालं, ऊन बिन आलं, त्यामुळं आता गाय लागायचं बंद झालं. काय केलं, जरा इंस्टा 360चा स्पेस कमी केला आणि गाडीला पण विश्रांती दिली होती. मला वाटतं टोपी काढावं, टोपीमुळे हेल्मेट नीट बसा नाही. तर चला बघू कसं होतंय. ओके, गाडी काय पळा नाही. ओ हो हो ओ ओ जाने जाना ढूंढे तुझे जमाना. ओके, मित्रांनो, तर गाडी बंद पडली. अच्छा, गावात गाडी बंद पडली. काय झालं, एकदम चढावचं आता ही झालं, त्या ढकलत चालवायला लागली. आता बघा मी एक पाय लावलाय, गाडी पिकअपच घे नाही.
नाही तर त्याला मागाई जाऊन परत पिकअप घेऊन यायला लागेल असे झाले. आजच्या गावात पुढं बघा कसलं वय नाही डेंजर डोंगराला. अवघडच आहे. मला वाटलं दुसऱ्या गेअरमध्ये म्हणून मी ही करायला गेलो गाडी पहिल्या गेअरमध्ये घ्यायला गेलो तर गाडी बंदच पडली जागा. अयो पुढं बघा कसला डोंगर आहे. चला एक फोटो काढू आपण. मित्रांनो बघा कसला घाट आहे डेंजर. हा अरे बापरे इतका चढून आलोय आता. आणि इथं गाडी आपली आणि समोर तेवढ्या चढायचं आहे अजून. दिसलं का? मित्रांनो तर हाच तो पॉईंट आहे बघा. खालनं किती चढून आलोय पार अजून निभा लांब खालनं आलोय. इथं निम्म आहे ते दिसतंय का तिथं खाली. तिथनं अजून तेवढंच खाली गेलो होतो. पुढे एक गाडी नाही पाठीमागे एक गाडी नाही बघा. एवढा चकाचक रोड आहे. एक बी गाडी दिसत नाही. पुढं बी नाही पाठीमागं बी नाही. अजून एक वरती वळ नाही. तिथनं बघूया आपण कसा व्ह्यू येतोय. तिथनं फोटो काढूया एक. ओके मित्रांनो तर गाडी एकदम स्ट्रगल करते. हा हा बघा पिकअप घे. पहिल्या गेअरमध्ये चालवायला लागते. हा कसलं चढ आलोय भाऊ. अजून तर लई लांब जायचे. चलो 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 चढ़ जाएगी रानी. खालनं किती आलोय बघा. जितकं खाली दिसतंय तितक्या खालनं आलोय भाऊ. असं जरा काय ते वळणाचे रोड दिले ना म्हणजे गाडी चालते इथे खरं. ओके हा मित्रांनो तो वळणं बघा कशी दगडी आल्यात खाली. हे बघा वळणं दगडी आल्यात खाली. च्या गावात लई टप रोड आहे. उमलिंगला एवढा सोप्पा नाही भाऊ. जेवढा वाटतं तेवढं सोप्पा नाही आहे. 2 रोड आहेत त्याला. हा एक एकदम टॉप क्लास रोड आहे म्हणजे डांबरी. आणि दुसरा ऑफ रोडिंग रोड आहे. ऑफ रोडिंग रोड 20 किलोमीटर कमी होता पण ते चिखल बिकल लय होता. आणि काय म्हणायचं तो टप लय असेल. मुंडीवर चढ असतील त्याची. इकडं बघा दगडी कशी आल्यात गावात. बर्फाच्या डोंगरावर आलोय. पार कुठनं आलोय खाल्लं. एकदा हे डोंगर चढू दे मग खाली डाऊन असेल बहुतेक असं मला वाटते. मित्रांनो तर थोडा वेळ ब्रेक घेतल्यानंतर ना आपण चाललोय आता परत वयच्या दिशेने. गाडी लई स्ट्रगल करते. पाहू शकता तुम्ही. आता एवढा काठ चढून गेल्यावर कळेल आपल्याला अजून किती जवळपास आपण नाही. सकाळपासून 20 किलोमीटरच्या पुढे आलोय. आपल्याला अजून 50 किलोमीटर जायचे. एकदा गाडीने फक्त मोसम पकडायला पाहिजे मग जाते गाडी आरामात. पहिल्या गेअरमध्येच गाडी बघा कशी रडकुली आली. त्याला मोसम पकडून ये पाहिजे. मोसम पकडला ना गाडीने की गाडी चढती ऑटोमॅटिक. ती वळ नाहीत ना ती आरामात चढणार असं मला वाटते. पण इथनं
पुढंच जी सरळ रोड आहे ना त्याला चढायला अवघड आहे. 33 किलोमीटर आहे. फुटीले पास. चला बंद करतो. हिचील का असली गाडी घेऊन इथं. मित्रांनो पाहू शकता कसली खतरनाक वळण आहे. डायरेक्ट वळण आहे. त्या वळणाचे रोड मला उलटे भारी वाटतात, कारण त्यात कसं आहे थोडं जिथं नाही तिथंच फक्त ही आहे, थोडं स्ट्रगल करते गाडी, मग नंतर ना पळती गाडी बरोबर. ओके. वळण आलं काय. ओके. पेट्रोल पंप पे किधर भी रुक देता हूं. हर महादेव मित्रांनो, तर फायनली तुमचा भाऊ आलेला आहे फाटूला टॉपर. 18,192 18,124 फुटावर आहे. वर्ल्ड 6th हायेस्ट मोटरेबल पास आहे. आणि इथं पाहू शकता आपली गाडी आहे. आणि इथं सर नाही घेते आर्मी ऑफिसर आहेत सर, त्यांनी आपले फोटो काढले. थँक्यू सर. तर चला आता निघतोय. गाडीने काय स्ट्रगल केला भाऊ. गाडीने पहिल्या गेअरमध्ये चालली, जवळपास 5 किलोमीटर मी जवळपास पहिल्या गेअरमध्ये चालू, अशी कुत असं वाटलं पण पडती का काय. आता पूर्ण डाऊन आहे आणि ह्याच्या पुढचा पास आपला उमलिंगला पास आहे. चला जाऊया, पहा आपली गाडी. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण कहत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे 23वा. तर 23व्या दिवशी तुमचा भाऊ आलाय वर्ल्ड 6th हायेस्ट मोटरेबल पास. 40ला पासला आलाय. 18,144 फुटाव आणि हा भारतातला सेकंड टॉप हायेस्ट आहे. तर गाडीला स्ट्रगल केलं आणि आपण जाणार आहे आता उमलिंगला टॉपला 19,400 फुटावर. तर मित्रांनो तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडी घेऊन इथपर्यंत पोहोचलाय. तर तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर केला पाहिजे आणि त्या मित्रांपर्यंत पाठवा. त्यांना वाटतं की बुलेट शिवाय दुसरी गाडी येऊ शकत नाही, अशा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपली पॅशन प्रो गाडी आली आणि एकटी नाही आली, अख्खा लगेच घेऊन आलंय. पाठीमागा डबल सीट असल्यागत आहे, जवळपास 45 किलोचा लोड घेऊन आलेली ही गाडी. तर तुम्ही काय नाही करायचं मित्रांनो, तुमच्या भावाला फॉलो करायचंय. 18,124 फुटा आली गाडी. बोला हर हर महादेव. मित्रांनो तर फातूला पाशी आलं ना, तर इथं पाहू शकताय एक आपलं महादेवाचं मंदिर आहे. हर हर महादेव. मित्रांनो तर फातूला पासून निघालोय आणि आपल्याला आता डाऊन आहे पूर्ण. त्यानंतर ना उमलिंगला लागणार. 18,000 फुटावर आलो भाऊ. ते म्हणलं एवढी गाडी का स्ट्रगल करते 18,000 फुटावर. ओके. मित्रांनो तर फातूला पास 18,124 फुटानंतर पूर्ण डाऊन आहे. तर तुम्हाला दिसलंच आता. गाडी स्टार्ट करूनच चालवायला पाहिजे. हे पाहू शकताय पूर्ण डाऊन आहे. खाली बघा नुसती वळणच आहे. 18,000 फुटावर आली गाडी भाऊ. अरे नाथ का. ओके. चलो. तर आता एक जण रिटर्न येता पहिलाच एक जण भेटला मला. जाणारी 2 जण भेटली होती आणि येणारी 1 जण. हे बघा कसला खराब रोड आहे. तर जाणारी मला सुरुवातीला 2 भेटली होती. त्याच्या व्यतिरिक्त अजून तर मला ओव्हरटेक करून कोण गेलेलं नाहीये. आणि हा पाहुणा सकाळी 6 वाजता गेला होता.
तर 6 वाजता गेला होता, तर हा आता 9-9:30 वाजता तर रिटर्न आला. त्याची हिमालयन गाडी होती. तर त्या भावाला विचारलं रोड कसा आहे काय आहे, तर ते म्हणला ओके जा आरामात जाचाल तुम्ही. ओके हा रोड सोडायचा नाही. ओके चला खराब रोड. पाहू शकता किती मोठी मोठी दगडी येतात खाली, अचानकच येतात. आता हे ऑलरेडी आलेली, कधी येतील काय सांगता येत नाही. तेव्हा आपलं ही सेफ. ओके बघायच्या वरती बघा, इथं वरती दगड दिसतात. दाखवले 18,000 फुटांची लई झालं भाऊ. तर जागोजागी असे पुलं आहेत लोखंडाची, चाक घुसायचं बाबा, हे मध्ये गॅप आहेत त्याच्यात. तर उमलिंगला